क्षेत्रवासी गाव वाघुले येथे तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित आहे. श्री जगदीश भास्कर विशे यांचे वडील भास्कर जिलू विशे, त्याचप्रमाणे आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक हरिभक्त परायण किसन बाबा जिलू विशे यांचे धाकटे बंधू आणि त्याचप्रमाणे श्री मधुकर जिलू विशे यांचे ज्येष्ठ बंधू, त्याचप्रमाणे त्यांच्या पश्चात त्यांच्या 3 कन्या शारदा, साधना, उज्ज्वला, त्याचप्रमाणे बहीण सुमन हरिभाऊ मोहोपे व त्यांच्या पत्नी सुनीता भास्कर विशे असं त्यांच्या पश्चात परिवार आहे. परंतु ते एका अल्पशा आजाराने इहलोकाची यात्रा संपवून परलोकात गेलेले आहेत. आज त्यांना जाऊन 12 दिवस झालेले आहेत आणि आपल्या सनातन हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे आजचं या ठिकाणी आमच्या हरिभक्तपरायण किसन बाबांनी जो कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हे जे धर्म जागरण आहे ते 12व्या दिवसानिमित्त म्हणजे रात्री निमित्त हा जागरणाचा कार्यक्रम आहे. उद्या 13वा आहे आणि एकदा 13व झालं की त्या आत्म्याचा पुढचा मार्ग मोकळा होईल आणि मग पुढे त्यांना कोणती गती मिळेल ते ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. आणि म्हणून त्यानिमित्त आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य देहू गावचे श्रीमंत तुकोबराया यांचा उपदेश पर प्रकरणातील 4 चरणाचा अगदी सोपा अभंग आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध व्हावे. तुका म्हणे हित किंवा तुका म्हणे लाभ, बरं का, होय ते व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम
आणि आजच्या आपल्या या अल्पशा कीर्तनरूपी सेवेला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे नरदेही येऊन करावे कीर्तन नरदेही येऊन करावे कीर्तन. वाचे नामस्मरण विठोबाचे. आणि नरदेही येऊन म्हणजे प्रत्येक जो जीव जो आत्मा या नरदेहाला प्राप्त झालेला आहे त्या जीवाला त्या आत्म्याला नाथ महाराज उपदेश करतात की करावे कीर्तन. बरं का? मग तुम्ही म्हणाल आपण जर गणती केली तर कीर्तनकार किती असतील आपल्या तालुक्यात, मग बाकीच्यांनी काय करायचं? तर तसं नाही. कीर म्हणजे झाडणे, तणू म्हणजे शरीर, शरीर झाडण्याचं साधन या नाम कीर्तन. मग हे शरीर झाडायचं असेल, हे शरीर शुद्ध करायचं असेल तर वाचे नामस्मरण विठोबाचे. पांडुरंगाचं पण नामस्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की शरीर शुद्ध होईल. कसं शुद्ध होईल बरं का? घातिले बाहेरी काम क्रोध जेव्हा आपण पांडुरंगाचं नामस्मरण करू त्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की या शहरामध्ये काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे 6 जण उंदीर गुंपा करिता ते पोखर त्याचा नका करू अंगीकार. या शहरामध्ये हे 6 उंदीर आहेत. कोणते? जे आपले म्हणजे धान्य वगैरे कुरतून खातात ते नाहीत. काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे 6 उंदीर या ओल्या मृत्तिकेच्या मंदिरात राहतात. शेतात वगैरे नाही राहत, ते गवतात नाही राहत, या ओल्या मृत्तिकेच्या मंदिरात वास करतात. आणि त्यांना घालवायचे असतील तर त्यांना घालवण्याचा प्रयत्न नाही करायचा. आपण फक्त काय करायचं? वाचे नामस्मरण विठोबाचे, विठोबाचं नामस्मरण करत राहायचं. की त्यांना ते आवडत नाही. हे जे 6 लोक आहेत ना त्यांना पांडुरंगाचं भजन आवडत नाही. मग ते त्यांना तुम्ही बळेच सांगा थांबा, जायचं नाही कुठे, तुमचे सगळे सोहळे आम्ही करू, थांबा. पण ते थांबणार नाही. मला हे सांगायचंय. म्हणजे एवढी ताकद नामामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येक मनुष्य प्राण्याने आपल्या जीवनामध्ये किंवा मनुष्य देहाला आल्यानंतर भगवंताचं, पांडुरंगाचं, भगवान श्रीकृष्णाचं, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण मनुष्य देहीचे निज ज्ञाने
सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने घेतला असेल. म्हणून मनुष्य देह ऐसा निध साधाल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. म्हणजे प्रबोध नावाची एक शक्ती आहे. ती शक्ती ज्याला ज्याला प्राप्त झाली ते संत, ते कोण, ते संत, ते पार उतरून गेले. आणि आपल्याला सुद्धा तेच करायचे. कारण आपल्याला काय सापडलेलं आहे, ठेवा. मनुष्य देह ऐसा निध. निध म्हणजे ठेवा. ठेवा म्हणजे, ठेवा कशाला म्हणतात, जे भूमिगत धन, बर का, भूमिगत धन. तसं 184 योनीमध्ये हा एक ठेवा आहे. मनुष्य देह हा एक ठेवा आहे. कारण जेव्हा ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली, बघा, सृष्टीची निर्मिती जेव्हा केली, पहिला प्राणी कोणता निर्माण केला, त्याला अमिबा म्हणतात, अमिबा. आणि तो प्राणी पाण्यामध्ये निर्माण झाला. तो आज सुद्धा दुर्बिणीतून सुद्धा पाहता येणार नाही, इतका लहान प्राणी तो निर्माण केला. त्याच्यानंतर पाण्यामध्ये त्याची उत्पत्ती झाली. पुढे मासे, खेकडे वगैरे वगैरे, मग उभयचर प्राणी निर्माण केला, ज्याला बेडूक म्हणतात. तो काही काळ पाण्यात राहतो, काही काळ पाण्याच्या बाहेर सुद्धा तो जगू शकतो. मासा पाण्याच्या बाहेर जगू शकत नाही. मला हे सांगायचं की ब्रह्मदेवाने जशी सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली, तर आत्म्याची उत्क्रांती होत गेली. आत्मा हा उत्क्रांत होत गेला. म्हणजे पुढे पुढे थोडक्यात की तो मोठा 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 बुद्धी प्रगल्भ होत चालली. अगदी शेवटची योनी आहे वानराची, बरं का. माकड किंवा वानर ही शेवटची योनी आहे. ती योनी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाने जरा फार आनंद झाला ब्रह्मदेवाला. आज सुद्धा आपण पहा ना, एखाद्याचा मुलगा इंजिनियर होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या, वकील होऊ द्या, समाजाला सांगत सुटतो. कोणी नाही विचारलं तरी सांगतो माझा मुलगा डॉक्टर आहे, बरं का, इंजिनियर माझा मुलगा, 1.5 लाख पगार आहे माझ्या मुलाला, लक्षाला का. पण कदाचित लग्न झाल्यानंतर तो आपल्या पत्नीला घेऊन निघून गेला, आपल्या पत्नीला घेऊन निघून गेला. त्याच्यासाठी बाबांनी, त्याच्या वडिलांनी काय केलं असेल त्यालाच माहित महाराज, बरं का. पण तो मुलगा आता बापाकडे पाहतच नाही. मग बापाला काय वाटलं असेल, मग तो शेजारला सांगतो फुकट झालं, मुलगा शिकवला पण माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. हा नियतीचा नियम आहे, मला हे सांगायचंय. आणि म्हणून ब्रह्मदेवाने जरा आनंदाने पाठीमागे पाहिलं, एवढी सृष्टी निर्माण केली. आता माझं स्मरण करीत असतील, नामस्मरण करत असतील, देवांचं एवढंच कार्य महाराज. आईबापाचं एवढं काम आहे, मुलगा शिकवणं, त्याला स्वतःच्या पायावर उभं करणं, त्याने 5-50 हजार रुपये कमवले पाहिजेत, हा विचार आई वडिलांचा आहे. हा विचार मानवाचा आहे, देवांचा तो विचार नाहीये. देवाचा एकच विचार आहे, माझं नामस्मरण करा, तुमचं कधीच वाईट होणार नाही, तुमचं कधीच वाईट होणार नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ब्रह्मदेवाने पाठीमागे पाहिलं, कोणीही धुंकून सुद्धा त्याची आठवण काढत नव्हता ब्रह्मदेवाची. मग त्याला फार खंती निर्माण झाली. माझं आयुष्य फुकट गेलं. काय झालं, माझं आयुष्य वणवण करून फुकट गेलं, माझं कोणीही स्मरण करीत नाही, माझी कोणी आठवण करीत नाही. आणि म्हणून ब्रह्मदेव सत्य लोकांमध्ये झोपी गेले. त्याने ठरवलं बस आता पुन्हा निर्मिती करायचीच नाही. आणि मग जेव्हा भगवान परमात्म्याला कळलं की ब्रह्मदेव झोपी गेले, म्हणून भगवंत त्याच्याकडे सत्य लोकांमध्ये वैकुंठावून आले. आणि ब्रह्मदेवाला विचारलं, देवा काय झालं. अरे म्हणे काय सांगायचं देवा, भगवान परमात्म्या एवढी सृष्टी निर्माण केली पण मला कोणीच आठवत नाही, कशासाठी करायचंय, कोणासाठी करायचंय. अरे ज्यांच्यासाठी केलं ते माझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. बस आता काहीच करायचं नाही. पण तोपर्यंत आपली वेळ निघून गेलेली असते, बर का. मग वेळेत परमार्थ केला पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर काही साध्य करता येणार नाही. मग ब्रह्मदेवाला भगवंताने सांगितले, अरे ब्रह्मदेवा असं करून चालणार नाही, निराश होऊन चालणार नाही.
हताश होऊन चालणार नाही. मग मग काय करायचं देवा, माझी इच्छाच नाही, नकोच. मग भगवान परमात्म्याने सांगितलं की तू आता निमित्त मात्र हो, आणि आतापर्यंत जेवढी शरीर केलेली आहेत, 1 पायाची, 2 पायाची, 3 पायांची, काहींच्या ठाई मी पायाची केले नाही, आणि काही चालते बहुपायी. घोण घोण माहिती ना आपल्याला, घोणीला 52 पाय आहेत. घोणीला किती पाय आहेत? 52. सर्पाला किती पाय आहेत? एक सुद्धा नाही. म्हणजे 1 पायाची, 2 पायाची, 3 पायाची अशी अनेक शरीर केली, मला कोणीच आठवत नाही. मग भगवंताने सांगितलं आतापर्यंत जेवढी बनवलेत ना, त्याच्या वेगळं आता काहीतरी आपल्याला करायचंय. म्हणजे उभ्या बांध्याचा प्राण. मला काय सांगायचं की आतापर्यंत मनुष्य देह सोडला तर सगळे जेवढे देह आहेत तेवढे कसे आहेत? आडव्या बांध्याचे. उभ्या बांध्याचा एकही नाही. म्हणून एक विशिष्ट वेगळ्या प्रकारचा हा देह बनवला. आणि भगवंत भागवतात उद्धवाला सांगतात, बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातिले पायी, जेने ज्ञाने देही विदेही पायी पावती. काय सांगितलं की हे ब्रह्मदेवा, तू उभ्या बांध्याचा प्राणी निर्माण कर. आता त्याच्यामध्ये जे ज्ञान मला ओतायचे ते मी होतील. तू ज्ञान ओतण्याचा प्रयत्न करू नको. का? मग ते ज्ञान भगवंताने ओतलेलं आहे, आणि त्या ज्ञानामुळे आपल्या विदेही पाही पावती, की जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मिथिलेचा राजा नरेश जनक हा कसा होता? विदेह स्थितीमध्ये होता, पण विदेह स्थितीमध्ये सुद्धा राहून ते काय करत होते? लढाई करत होते. तेच तत्व भगवान परमात्म्याने अर्जुनाला शिकवलं. अगदी कुरुक्षेत्रावर युद्धाच्या समयी राजा जनकाच्या ठेवून दिली बरं का. आणि त्याच स्थितीचा आपण विचार केला तर एकनाथ महाराजांचे सद्गुरू माऊली जनार्दन पंत हे सुद्धा कोण होते? एक सरदार होते देवगिरी किल्ल्यावर, आणि ते सुद्धा लढाई करायचे. तुम्ही म्हणाल मग आम्ही सुद्धा करू शकतो बरं का. त्याचे उदाहरण सांगतो तुम्हाला. कारण एकदा ते समाधीस्थ बसले होते, जनार्दन पंत समाधीस्थ होते. परक्यांचं आक्रमण आलं. मग परक्याचं आक्रमण आलं. अगदी नाथांच्या कानापर्यंत बातमी आली की परक्याचे आमंत्रण आलेलं आहे, आक्रमण झालेलं आहे. आणि नाथ महाराज जेव्हा जिथे समाधीस्थ होते, जनार्दन पंत तिथे गेले, तर ते समाधी अवस्थेत असताना जनार्दन पंतांचे कपडे त्यांनी आपल्या अंगावर चढवले, हातात तलवार घेतली, महाराज घोड्यावर स्वार झाले आणि परकीयांचे आक्रमण परतवून लावले, विजयी झाले. दुसऱ्या दिवशी राजाने त्या ठिकाणी मोठी मान सभा घेतली, विजय उत्सव साजरा केला. आणि त्यावेळेला जनार्दन पंत विचार करायला लागले, मी तर समाधीस्थ होतो, मी विजय मिळवला कोणी? आम्हाला हे सांगायचंय की जे संत आहेत, जे नामस्मरण करतात, ते अद्ययावत अथपासून इथेपर्यंत ते विजयीच आहेत. जेव्हा नाथ महाराजांचा निर्याण काळ आला, भावार्थ रामायणाचं ग्रंथ लिहिण्याचं काम चालू होतं महाराज बरं का. आणि ग्रंथ लिहिण्याचं काम चालू असताना अगदी शेवटची वेळ आली, आणि त्याच वेळेला हरिपंडितांनीच प्रश्न विचारला, बाबा पुढचं काय? कारण हरिपंडिताचं आणि नाथ महाराजांचं म्हणजे बाप लेकांचं पटत नव्हतं. आणि आता पण तसंच आहे, बाप लेकांचं सहसा पटत नाही. हा कलीचाच महिमा आहे बरं का. आणि मग हरिपंडितांनी विचारलं, म्हणे पुढचं काय म्हणे? तो गावबा नेईल. आता गावबा कसा होता? मुका नुसता मुका नव्हता, तर मुकी फार हुशार असतात शिकली तर, पण तो शिकलेलाही नव्हता. म्हणजे तो मुका असू द्या, पण तो बिलकुल अडाणी अज्ञात होता. तरी सुद्धा त्याने म्हणजे पुढचं जे कार्य आहे भावार्थ रामायणाचं ते त्याने पूर्ण केलं. आणि जसंच्या तसं पूर्ण केलं की आज सुद्धा आपण भावार्थ रामायण जर वाचलं तर तुम्हाला सांगताच येणार नाही की गावबांची वाणी कुठून कुठपर्यंत आहे. चला का त्याचे पुढे जाऊन सांगू का? लोकमान्य टिळकांचा त्याने जेव्हा गीता रहस्य लिहिलं ना, कुठे लिहिला?
मंडाले नावाच्या तुरुंगात लिहिला. आणि तो गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिल्यानंतर तिथला जो जेलर आहे त्या जेलरच्या लक्षात आलं की हे काहीतरी लिहितात, म्हणून त्यांचं जे आध्यात्मिक वाङ्मय सगळं जप्त करण्यात आलं. सगळं वाङ्मय जप्त करण्यात आलं आणि कर्मधर्म संयोगाने त्यांना त्यांची सुटका झाली. त्यांची काय झाली? सुटका झाली. ते जेव्हा जेलमधून सुटून आले आणि त्यांनी काय केलं, ते जप्तच होतं तिकडे. मग त्यांचं हेच होता की मला लिहायचंय गीतेवर, आपल्याला काय करायचंय, रहस्य लिहायचंय. आणि पुन्हा त्यांनी लिहायला सुरुवात केली. तेच पान, तोच नंबर. बरं का, मला हे सांगायचं काय बुद्धी असेल. जसंच्या तसं गीता रहस्य पुन्हा बाहेर येऊन त्यांनी लिहिलं. एवढी शक्ती भगवंताच्या नामात आहे, एवढंच मला सांगायचंय. आणि आपण कितीही कमवण्याचा प्रयत्न केला, किती प्रपंच सुधारण्याचा प्रयत्न केला, किंवा कितीही परमार्थ जरी सुधारण्याचा प्रयत्न केला, पण नियतीच्या मनात असेल तर घडेल. आपण प्रारब्ध घेऊन आलेलो आहोत. प्रत्येक जीव हा आपल्या मागच्या कर्माचं जे प्रारब्ध आहे, आपण केलेल्या कर्माचं जे संचित आहे, ते संचित प्रारब्ध रूपाने भोगण्यासाठी आलेलो आहोत. बरं, कबीर महाराज सांगतात, पूरब का पश्चिम में कभी न उगवे प्रभात, लिखा न मिटे नसीब का, जो लिखा प्रभु के हाथ. कबीर महाराज सांगतात. बरं का, पूरब का पश्चिम में कभी न उगवे प्रभात, पूर्वेला उगवणारा सूर्य कधीच पश्चिमेला उगवणार नाही. त्याप्रमाणे कबीर महाराज सांगतात की लिखा न मिटे नसीब का, तुमच्या कपाळावर भगवंताने जी एक रेषा मारलेली आहे ना, बरं का, ते कधीच, कारण ते कोणी लिहिले, जे जो लिखा प्रभू के हात, ते प्रभूने लिहिलेलं आहे, म्हणून ते आपल्याला कधीच मिटवता येणार किंवा मिटणार सुद्धा नाही. पण मिटू शकतो. महाराज, मी नेहमी सांगतो की आपला हात भविष्याला दाखवू, कारण त्यांना जर ज्ञान असतं, भविष्यकाळाला ज्ञान असतं, रस्त्यावर का भीक मागतो तो, त्याचा पोपट आमचं भविष्य सांगतो. त्या पोपटाला त्याचं भविष्य सांगता नाही. कुणाचं? त्याच्याच, म्हणजे त्याचा जो मालक आहे, पोपटाचा मालक आहे, त्या मालकाचं भविष्य पोपटाला सांगता आलं नाही. आपण जादूगार पाहतो, जादूगार किती गर्दी होते. जर चौकामध्ये जादूगार आला, एवढी गर्दी होते, एवढी गर्दी होते महाराज. आणि तो तर काय कागद खातो महाराज. काय करतो? कागद खातो. नुसत्या 500च्या नोटा बघतो कागद खाऊन. हा न्याय कुठला? कागद खाऊन जर 500च्या नोटा बघता येतात, तर नाशिकचा आपला जो म्हणजे नोटा छापण्याचा कारखाना आहे, त्या कारखान्याची गरजच काय? तिथे हजारो नोकर, त्याला गव्हर्नमेंट पगार देऊन राहिलेले कशासाठी? मी म्हणतो एकच सांभाळा, जो कागद खाऊन नोटा बघतो, एवढा सांभाळा. काय गरज आहे? मी म्हणतो त्याला 5 लाख काय 5 कोटी दिले महाराज महिन्याला, तरी परवडेल गव्हर्नमेंटला, तरी परवडेल. तो नोटाच बघतो. काय सांगायचं महाराज? गाडगे बाबा सांगायचे, गाडगे बाबा, बरं का, की एक सत्यनारायण केला तर ती बुडलेली नौका बाहेर आली साधुवाण्याची. ती नौका बुडाली होती साधुवाण्याची. ती का बुडाली? अविश्वासामुळे बुडाली. कारण त्याच्यात त्यांनी भरपूर मालमत्ता आणली होती, सोनं चांदी, काही त्यावेळेला चांदीचेच पैसे होते, रुपये म्हणजे कागदाचे नव्हते. फार मालमत्ता आणली होती. त्या ठिकाणी त्यांची जी नौका आली, साधू होते, साधूने विचारलं काय नौके? तर म्हणे आहे पालापाचोला. किती खोटे बोलले ते. काय म्हणे? पालापाचोला. पालापाचोला म्हटल्याबरोबर ती जी पातळी होती ना, पाण्यातली पातळी, ती वर आली. लक्षाला आपल्या? कारण ती हिरे माणकं म्हणजे ती वजनी वस्तू होती,
ती बाद झाली आणि पाला आणि पाचोला आला, नौका थोडी वर आली, जरा घिसाऱ्या खायला लागली ती, कारण त्याच्यात वजनी असं काही नव्हतं. कशामुळे झालं हे? अविश्वासामुळं, खोटं बोलल्यामुळं. पण पुढे त्यांच्या लक्षात आलं की ज्याने आपल्याला प्रश्न विचारला नौकेत काय आहे ते सामान्य ग्रस्त नाही. म्हणून थोडक्यात मला सांगायचे, ती कथा सांगायची नाही, ते त्याला शरण गेले आणि शरण गेल्यामुळं पुन्हा त्यांची ती नौका, बुडालेली नौका वर आली. महाराज गाडगे बाबा सांगायचे, एक सत्यनारायण केला, गाडगे बाबा सांगायचे, कारण तेव्हा सत्यनारायण करायला खर्च येत होता ₹1.25. सत्यनारायण किती रुपयात व्हायचा? ₹1.25 सत्यनारायण पूजला जायचा. गाडगे बाबा सांगायचे की ₹1.25 सत्यनारायण पूजल्यानंतर बुडलेली नौका जर वर येत असेल तर अशा हजारो सत्यनारायण आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर पूजू. आणि आतापर्यंत आमच्या जेवढ्या नौका समुद्रात बुडालेल्या आहेत, हे भगवंता तेवढे आम्हाला वर काढून दे रे बाबा. आणि म्हणून आजच्या अभंगातून तुकोबराया सांगतात, आता तरी पुढे उपदेश, आता तरी पुढे, गेले ते जाऊ द्या, गेले ते जाऊ द्या, उरले ते सांभाळा. तुकोबराया या अभंगातून वर्तमानात वावरतात, वर्तमानात बोलतात. आता तरी पुढे म्हणजे भूतकाळ जाऊ द्या, तुमचा भूतकाळ जाऊ द्या, कारण भूतकाळात तुम्ही काय काय केलं असेल. आणि तशी माणसं आहेत, म्हणजे कातडं बाटवलं, आतडं बाटवलं आणि कातड्याची जतन करायला निघालं. म्हणजे मालकऱ्याने कोणाला शिकवण्याचा प्रयत्न करायचा नाही बरं. आणि एक ती विशेष जमात आहे, ते ऐकणार सुद्धा नाही. म्हणून आपण कुणाला जो उपदेश करायचा नाही, तो अधिकार तुकोबरायांचा. आता तरी पुढे म्हणजे थोडक्यात सांगायचं की जगाच्या कल्याण जगाच्या
होती देह कष्टविती परोपकारे, परोपकारासाठी जे संत आहेत ते आपला देह झिजवतात. तुकोबारांच्या जीवनाचं सांगायचं झालं तर संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, संसारावर शून्य घातलं महाराज. नाथ महाराज सुद्धा सांगतात उपाधीच्या नावे घालून या शून्य. मग उपाधी म्हणजे काय? उपाधी म्हणजे संसारच. उपाधी म्हणजे संसारच, नको ती उपाधी. संसार म्हणजे काय? प्रपंच जो आहे ती एक उपाधी आहे. आणि उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. कोण? संत महात्मे जे आहेत ते उपाधीपासून वेगळे आहेत, उपाधीपासून विरक्त आहेत. काही संसार तुम्हाला नाही. संतांना संसार नाही. तुम्ही नाथांनी नाही केला का? केला असेल. नामदेव महाराजांनी केला असेल. पण कसा केला माहितीये का? संसारी असावे कमळासारखे, परी संसाराला सोडू नये. संसार कोणीही सोडू नये आणि संसार सोडायला कुणीही सांगितलेलं नाही. पण जे संसार सोडतात ना त्याच्या कंसामध्ये वैताग. माणसं वैतागून संसार सोडतात. आतापर्यंत एकही माणूस असा पाहायला मिळणार नाही की त्याने वैतागून संसार सोडलेला नाही, बरं का. आणि वैतागून ज्याने सोडलं त्याची अवस्था फार कठीण आहे. संन्याशानं जाऊन विचारा मग तुम्हाला कळेल, बरं का. इथे आम्ही का वैतागलो? बायको सांगते भांडी घासा म्हणून, घर झाडायला सांगते, बरं का. दिवस बदलले, 50% आरक्षण. आणि त्याच्यापेक्षा आता आपल्या म्हणजे मागे जे मुख्यमंत्री होते ना एकनाथजी महाराज शिंदे, त्यांनी ते 1500 द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून तर बोलायचंच नाही, नाही का. मला फक्त एवढं सांगायचंय की ही जी स्थिती आहे, बरं का, संन्यास घेतल्यानंतर महाराज आपलं आपण पाणी भरायचं, पाणी आपण भरायचं, अंघोळ आपल्या आपण करायची, आपले कपडे आपण धुवायचे, आपण स्वयंपाक करायचा, आपलं आपण जेवायचं आणि आपली भांडी आपण घासायची, आपले कपडे आपण अंथरून आपलं आपण करायचं आणि आपलं आपण झोपायचं आणि पहाटे आपलं आपण उठायचं. तुम्हाला उठवायला सुद्धा कोणी येणार, उठवायला सुद्धा कोणी येणार नाही. एवढी कठीण अवस्था करून देण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रमात राहून आणि काय करा, ज्ञान प्राप्त करून घ्या. तुमच्यासारखा भाग्यवान कोणी नाही, बरं का. तुकोबा सांगतात आयुष्याची या साधने, आयुष्याची या साधने, आहे इहलोकीचा देह. देव इच्छिता ते पाहे,
ज्याची इच्छा देव करतात स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. पण मानवाचा बरं का इतर देहांची इच्छा करत नाहीत देव, फक्त मानव देहाचीच इच्छा करतात. एवढी शक्ती, एवढी ताकद, एवढा अधिकार कृपावलोकने फक्त मानव देहामध्ये आहे. पण आपण त्याचा विपर्यास करतो. हे तुकोबांच्या लक्षात आलं की या मानव देहाचा योग्य वापर आजचा मानव करत नाही, म्हणून त्यांना मानवाला उपदेश करायची वेळ आली. आता तरी उघडे डोळे, आता तरी उघडे डोळे, आता तरी उघडे डोळे, आता तरी उघडे डोळे, अद्यापि न कळे मातीची या खोले दगड आला तर कळलं नाही, डोळे उघडले नाही तर दगड आला पोटाशी. नाथमार सांगतात धन्य माये व्याधी सुकृताचे फळ. पण केव्हा? अरे दगड ना भगवंताचं भजन केलं नाही, पवित्र तुळशीची माळ त्याच्या गळ्यात नाही, तो कोण आहे? दगड आला पोटाशी. आणि धन्य मायवाली सुकृताचे फळ. पण 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 म्हणून तुकोबांना उपदेश प्राभंग घ्यावा लागला. फळ ते निर्फळ गुरुविना. नाथ महाराज सांगतात की सुकृत आहे पण फळ ते निर्फळ. फळ फुकट गेलं महाराज, काही उपयोग झाला नाही. आणि म्हणून तुकोबा सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे ना ते 100 वर्षाचं आयुष्य आहे असं नाही सांगता येणार बरं का. मी नेहमी सांगत असतो आपल्याला आयुष्य दिलेलं नाही तर एक विशिष्ट असे श्वास दिलेले आहेत. श्वास दिलेले आहेत ते तो शेवटचा श्वास जिथे संपेल आम्ही ऐकतो. जेवायला बसले होते हो, पण जेवता जेवता अटॅक आला निघेल. हे निमित्त आहे. देवाचे एक विशेष आहे बरं का. तुमचं वय जरी 100 असेल ना, भरपूर वय होतं सहज गेले असं कधीच होणार नाही. आणि देव स्वतःवर कधीच घेत नाही. प्रत्येकाचं मृत्यूचं कारण वेगवेगळं असेल. कोणी दारू पिऊन मरतो, कोणी विष खाऊन मरतो, कोणी फास घेऊन जातो, कोणी पाण्यात बुडी घेतो, कोणी जाळून घेतो नाही का. मग कोणाला म्हणजे कप झाला, कोणाला अटॅक आले, कोणाला कॅन्सर नाही का. म्हणजे मृत्यूचं कारण वेगवेगळं आहे पण मृत्यू निश्चित आहे. मृत्यू हा अटळ आहे. आपल्याला दिलेले श्वास ज्या ठिकाणी तो श्वास संपेल बरं का, तो श्वास बाहेर गेला असेल, शेवटचा श्वास जर बाहेर गेला तर पुन्हा आत येणार नाही. आणि शेवटचा श्वास जर आतमध्ये गेला तर तो बाहेर सुद्धा निघणार नाही. तिथेच आपला देह पडल्याशिवाय पडून जाईल कलेवर. तर आपलं हे कलेवर त्या ठिकाणी पडून जाईल. म्हणून तुकोबा सांगतात नका करू नाश, आयुष्याचा नाश करू नका. ज्या निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्याचं मला ते तालुक्यात नाव होतं महाराज भास्कर वाणी बरं का. आणि आम्ही तेव्हापासून येतो जेव्हा त्यांचं कुराचं घर होतं. त्यांचं कुराचं घर होतं तेव्हापासून त्यांचे आणि आमचे संबंध आहेत. आमचे किसन बाबा माझे एक मित्र आहेत तेव्हापासूनचे. आणि तेव्हापासून त्यांचे माझे संबंध होते. भास्कराला मी तेव्हापासून ओळखीत होतो. फार बुद्धिवान माणूस होता. अगदी त्या घरामध्ये त्याच्या इतका गोराही कोणी नव्हता नाही का. सुंदर अगदी उंची शरीराची कमी होती पण बुद्धीची उंची फार होती महाराज. आणि बुद्धीच्या उंचीवर त्याने या ठिकाणी एक किराणा दुकान टाकलं. आणि किराणा दुकान टाकून
संपूर्ण या संसाराला वर आणलं महाराज, वर आणलं. पण नियतीच्या मनात मात्र वेगळं होतं महाराज. आणि नियतीच्या मनात नेहमी वेगळं असतंय. म्हणून उठा सावध व्हारे आता, भावी चरणी ठेवा माता चुका व्यथा जन्माच्या. सावध व्हायचं आपल्याला. तुम्ही ठरवलं असेल उद्या मला अमुक करायचंय, पण नेतीच्या मनात काय तसं का. आणि म्हणून फार सुंदर आयुष्य गेलं त्यांचं पूर्व आयुष्य. पण उत्तर आयुष्यामध्ये त्यांची जी गती होती त्या गतीला जरा काय झाला, त्याचा वेग कमी झाला त्या गतीचा. आणि त्याच्यामुळं थोडस त्यांच्या मनावर, डोक्यावर सुद्धा थोडाफार परिणाम झाला. इतका बुद्धिवान, इतका हुशार ती व्यक्ती होती की मला वाटतं मुरबाडला कुठल्याही मोठ्या दुकानात गेले तरी त्यांना सगळं काही मिळत होतं. पण लक्षात का. आणि आता पण तेवढ्यासाठीच घेतलंय मी की तुम्ही ठरवलं असेल मला हे करायचंय, मला ते करायचंय, पण लक्षात ठेवा बरं का, नका करू नाश घालावा विठाला. नका करू नाश आयुष्याचा. मग नेमकं काय करावं हा प्रश्न आहे. तुकोबा सांगतात की आता तरी पुढे हा जे उपदेश तुकोबा उपदेश करतात ते सांगतात की आयुष्याचा नाश करू नका. म्हणजे आयुष्याचा नाश होतो नाही का. तर अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय. 100 वर्षाचं आयुष्य आहे पण अर्ध्या रात्रीत गेले, राहिले 50 मध्ये पहिली 20 बालपणातच गेली. काय सांगायचं म्हणजे मग तारुण्याचा मध आला आणि एकदा 40-50 ओलांडली की उलटून गेली 60. नाठाळा टोला पडेल पाठी. एकदा 60 ओलांडली ना त्याला टोला पडेल पाठी. याचा अर्थ काय, कोणीही त्याचं ऐकणार. मग तो सांगतो, आम्ही सुनबाईला सांगतो, आम्ही पाठे उठायचो 4 वाजता. सुनबाई झोप म्हणे, झोप कुठे मिळतो चहा 8 वाजता. आता तर आम्ही सांगतो तेरी चूक तुका म्हणे उभे राहा आणि जे जे होईल ते. सुनबाई 11 वाजता उठते ना, आपण 11:30 वाजता. सुनबाई उठल्या का तुम्ही? कधी उठल्या तुम्ही? माझ्या आधीच उठल्या नाही का. चहा पाहिजे असेल तर, वेळेवर भाकरी पाहिजे असेल तर नका करू नाश बरं का. अल्प आयुष्य, अगदी अल्प आयुष्य आपल्याला आहे. सुभेदकर सांगतात अनित्य आणि शरीराने अल्प असू द्या, 100 वर्षाचा असू द्या, पण अनित्य आणि शरीराने वैभवम नैव शाश्वतम नित्य संन्यतो मृत्यू कर्तव्य धर्म संग्रह. सुभेदकर सांगतात की अनित्य आणि शरीराने, हे जे शरीर आहे ना हे नित्य नाही, अनित्य आहे. पण अनित्य शरीरामध्ये नित्य नावाचा आत्मा राहतो. याच्यात नित्य वास करणारा आत्मा आहे महाराज, पण आम्हाला त्याची ओळख झाली नाही. वैभवम नैव शाश्वतम, अनित्य शरीराच्या साहाय्याने आम्ही एवढी संपदा, एवढं वैभव कमवलं, एवढी परिस्थिती आम्ही उंच नेली, एवढी उंच नेली. किती उंच नेली? रावणासारखी, ज्याची 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं नुसती प्युअर सोन्याची होती महाराज. म्हणजे आता आम्ही जे सोनं घेतो ना ते किडाल सोनं आहे, प्युअर सोनं नाही.
प्युअर सोन्याची जर तुम्ही लगट हातात घेतली तर अशी वागते ती, आणि दगडावर टाकली तर तिचा आवाज होत नाही, धातू आहे तो. सोने हा धातू आहे. धातू त्याला म्हणतात ज्याचा आवाज होतो, ठण आवाज होतो, त्याला धातू म्हणतात. पण सोनं नावाचा धातू असं आहे की त्याचा आवाज होत नाही, ज्याचा आवाज होतो ते सोनं नाही. म्हणून सुभाषिता सांगतात, नैव शाश्वतम, याची शाश्वती देता येणार नाही आहे. हे शरीर कधी पडेल, म्हणून नित्य संन्यातो मृत्यू, आपल्या पाठीवर मृत्यू किंवा यमराज आपल्या मांडुकीवर बसलेले आहेत. म्हणून कर्तव्य धर्मसंग्रह, धर्माचा संग्रह करा. काय सांगितलं? धर्माचा संग्रह करा. पण आम्ही संग्रह कसला करतो? धनाचा, पैशाचा, नाही का, गाडी वाडी माडी सगळं काही, सगळं त्याचा संग्रह चाललेला आहे. पण धर्माचा संग्रह कोणी करत? धर्माचा संग्रह फक्त संतांनी केला. आणि धर्माचा संग्रह आपण जर केला तर धर्म दिसत नाही, पण धर्म जीवाचा संगाती, धर्म जीवाचा संगाती. अगदी कठीण अवस्था आहे महाराज. जेव्हा 5 पांडव द्रौपदीसह स्वर्गाला चालले होते, स्वर्गाला, अगदी थोडक्यात मी सांगेन कुठपर्यंत गेले, अगदी हिमालयाच्या पायथ्याशी गेले महाराज. हिमालयाच्या पायथ्याशी गेले. भगवान श्रीकृष्ण वाट पाहत होता. भगवान श्रीकृष्ण वैकुंठावर वाट पाहत होता की माझे मित्र 5 पांडव, माझी बहीण द्रौपदी कधी येईल मला भेटायला. तर ते वैकुंठावर उतरून आले. हिमालयाच्या टोकावर होते ते, आणि पायथ्याशी 5 पांडव द्रौपदीसह होते. बरं का, फार सुंदर स्वर्गारोहण मध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. भगवान शंकराने म्हैशीचं रूप घेतलं. भगवान शंकराने म्हैशीचं रूप घेतलं आणि अनेक म्हशींचा कळप. पण आकाशवाणी राजा धर्माला झाली की भगवान शंकर म्हैशींच्या कळपात आहे. मग त्याला ओळखायचं कसं? मग आता तो भीमाला आज्ञा केली. भीमाने म्हैशीची शेपूट पकडली, खेचली त्या म्हैशीला, आणि जिच्या मस्तकावर 3रा डोळा आहे, जिच्या मस्तकावर 3रा डोळा आहे, तो कोण आहे? भगवान शंकर आहे. एक म्हैशीला खेचली तर भीमच तो महाराज. बरं का, महायुद्धामध्ये भीमाने हजारो हत्ती असे आकाशात फेकून दिले. कौरवांचे, पांडवांचे नाही, कौरवांचे हजारो हत्ती असे फेकून दिले आकाशामध्ये. त्या हत्तींपैकी जे फेकले ना, त्या हत्तींपैकी 2 हत्ती अद्याप आकाशातच फिरतात. आणि ते किती माहितीये का? 5 लक्ष कोस, 5 लक्ष कोस उंचीवर आहे. आता पण तुम्ही म्हणाल कारण जन्मेजय राजाने शंका घेतली वैशंपायन ऋषींच्या वक्तव्यावर की महाराज तुम्ही सांगताय मला आतापर्यंत सगळं पटलं, पांडवांचं मला सगळं पटलं, पण भीमाने 2 हत्ती आकाशात भिरकावले, ते 5 लक्ष कोस वर आहेत आणि अद्याप ते तिथेच फिरतात. हे मला मान्य नाही, हे मला मान्य नाही. वैशंपायन ऋषींनी लगेच सिद्धासन घातलं महाराज, सिद्धासन घातलं, समाधी लावली, आणि समाधी लावल्याबरोबर सगळं वायू आकर्षण केला. आणि वायू आकर्षण केल्यानंतर हत्ती पटापट पडले. ते 5 लक्ष वर होते ते खाली आले आणि पडले. पडल्यानंतर मात्र जन्मेजय राजाने त्यांचे पाय धरले. महाराज माफ करा मला, संशयावनी घोर आणि पाप नाही थोर, विनाशाची वाघूर आणि अशी ढल. आपण कुठे होतो? म्हैशींच्या घरच्याची. एक म्हैस खेचली, पाहिलं तर तिच्या कपाळावर काही तो म्हणजे 3रा डोळा नाहीये. दुसरी खेचली, तिसरी खेचली, 5-25 म्हशी खेचल्या. आणि कर्म धर्म संयोगाने हा भगवान शंकर शेवटच्याच लाईनला होता महाराज. जशी त्याची शेप पकडली, त्याला हे माहित होतं की ज्याने 5
लक्ष कोस हत्ती फेकला. तिच्या म्हैशीचं काय, त्याने लगेच रूप धारण केलं. म्हणे आपली यातायात नको आणि आपली फजिती सुद्धा नको. लगेच त्याने भगवान शंकराचं रूप घेतलं आणि सांगितलं की भगवान श्रीकृष्ण तुमची वाट पाहतो. पण जो पुण्यवान आत्मा असेल, जो पुण्यवान आत्मा असेल तोच स्वर्गापर्यंत पोहोचेल. मला काय सांगायचंय, नका करू नाश आयुष्याचा. जो पुण्यवान आत्मा असेल तोच त्या स्वर्गापर्यंत पोहोचेल. आणि म्हणून त्यांनी अगदी अगदी म्हणजे एका पावलाची वाट होती, अतिशय काटेरी कठीण वाट होती. जेव्हा 5 चालायला 6 जणांनी चालायला सुरुवात केली बरं का, भगवान शंकराने सांगितलं जो पुण्यवान असेल तोच तिथपर्यंत पोहोचेल. आणि पाठीमागे सुद्धा पाहायचं नाही, पाठीमागे पाहायचं नाही. जेव्हा हे 6 माणसं चालायला लागली, अगदी थोडीच पुढे गेले आणि द्रौपदी पडली. महाराज द्रौपदी पडली. ते सहदेवाला कळलं की आता पाठीमागे द्रौपदी चालत नाही, म्हणजे ते त्यांना जाण असते आपल्या पाठीमागे कोणी चालतो की नाही चालतो. काल बदलला महाराज, मोटरसायकलवरून बाई पडली तरी मालकाला पाहिजे. लोक बोलतात अरे थांब थांब, अरे बाई पडली, त्याची बायको पडली तरी त्याला माहित नाही. लक्षात का, द्रौपदी चालताना पडली तरी सहदेवाला कळली. युधिष्ठिराला सांगितलं देवा आपलं रत्न गेलं. युधिष्ठिराच्या डोळ्यातून पाणी आलं. द्रौपदी, कारण आतापर्यंत जेवढी संकट पांडवांवर आली ती सगळी संकट फक्त द्रौपदीनेच निवारण केली. महाराज अतिशय दुःख झालं, पण करायचं काय, बरं का, करायचं काय. चला स्वर्गापर्यंत पोचायचंय. आणखी थोडी काही 1-2 कोस चालले, सहदेव पडला. मागे पाहायचं नाही, सहदेव पडला. नकुलाला समजलं सहदेव पडला. दादाला सांगितलं दादा सहदेव पडला, काय दुःख असेल. आणखी 1-2 कोस चालले, नकुल पडला. अर्जुनाला कळलं नकुल गेला, काय दुःख असेल त्यांच्या जीवनामध्ये. पांडवांचा सहकार्य राज्यावरून केले. भगवंत त्यांच्या बरोबर होता, आमच्या बरोबर नाही, पण आमच्या हृदयात आहे. पण कळला पाहिजे ना, नाही का, कळला पाहिजे. थोडक्यात नकुल गेला, सहदेव गेला, द्रौपदी गेली. आणखी थोडे पुढे चालले, अर्जुन गेला. भीमाने सांगितलं दादा अर्जुन सुद्धा गेला, काय दुःख असेल. आणखी थोडे पुढे गेले, भीम पडला. जेव्हा भीम पडला ना, भीम पडल्यानंतर ही 4 भावंड म्हणजे द्रौपदी सहित गेली तरी तेवढं दुःख धर्माला झालं नाही. पण भीम पडल्यानंतर अतिशय दुःख झालं. पण तिथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. मला एवढंच सांगायचंय की जो पुण्यवान आत्मा आहे तोच फक्त देहासहित तिथपर्यंत येईल. राजा युधिष्ठिर हा देहासहित तिथपर्यंत गेला. मला फक्त असं करा, अशी करणी करा बरं का, आयुष्य फुकट जाणार. नका करू नाश आयुष्याच्या. अहन्यानी भूतानी गच्छन्ति यमालयम शेषाम स्थावरमिच्छिति किमाश्चर्य मता परम. हे सगळं कळतंय आम्हाला बरं का. पण आमच्या ठिकाणी काय स्मशान वैराग्य आहे. आम्ही जेव्हा प्रेताच्या बरोबर चालतो तेव्हा सगळं फुकट आहे. काल मुरबाडला होता हो, काय झालं समजलंच नाही. मग दुसरा सांगतो ते असं असं झालं, जेवता जेवता गेला, नाही का. म्हणजे हे काय स्मशान वैराग्य. बस काही कमवलं तरी काय फायदा नाही. कवडी कवडी जोडलं धन परी नये संगती नको रावणाने. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाची कवडी. बरं रावणाची सत्ता सामान्य होती का. अरे यम तर त्याच्या घरी पाणी भरत होता, मग का नेता आलं नाही. पण सनातन धर्माचा नियम आहे, आपण कमावलेली कोणतीच इस्टेट आपल्या बरोबर देहासहित नेता येणार नाही, देह सुद्धा नेता येणार नाही, आणि देहाच्या संगतीने कमावलेलं धन सुद्धा नेता येणार. आपल्याला माहिती आहे ग्रीक देशाचा राजा सिकंदर, ग्रीक देशाचा राजा सिकंदर विश्व विजेता, संपूर्ण जग जिंकलं. महाराज सांगतात असे की म्हणजे सिकंदराच्या राज्यावर सूर्य मावळत नव्हता.
सिकंदराचं राज्य होतं, त्या राज्यावर सूर्य मावळत नव्हता. आता आपल्या म्हणजे भारत देशावर सूर्य मावळलेला आहे, पण आता अमेरिकेला तो उगवलेला आहे. मला हे सांगायचे, सगळं जग जिंकलं, पण काय सुबुद्धी सुचली देव जाणे. जेव्हा भारतावर स्वारी करायची होती तेव्हा आपल्या गुरुकडे गेले आणि आपल्या गुरुला विचारलं, बाबा सगळं जग जिंकलं, आता फक्त एक इंडिया भारत ते जिंकायचं आहे, पण मी आता भारत जिंकीन आणि येताना यशस्वी घेऊन येताना बाबा तुमच्यासाठी काय आणू ते. गुरुमाऊलीने काय सांगितलं, राजा आणायचंच असेल ना, तू फक्त श्रीमद भगवद्गीता माझ्यासाठी घेऊन ये. किती ताकद आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये बरं का. हे कोणाला कळली? बाहेरच्या राष्ट्रांना कळली. आता मला एवढं ज्ञान नाहीये, पण बाहेरच्या राष्ट्रामध्ये श्रीमद भगवद्गीता ही कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी आहे बरं का. आध्यात्मिक मान्यता आपल्याकडे आपल्या देशात म्हणजे जिथे पिकतंय तिथे विकत नाही, जिथे पिकते तिथे विकत नाही. आता सिकंदर भारतामध्ये आला, एवढी संपत्ती कमवली महाराज, पण संपत्ती घेऊन मायदेशी जाता आलं नाही, इथेच देह ठेवावा लागला. नका करू नाश. आपण कितीही प्रयत्न केले, किती कमवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याने फक्त आपल्या आयुष्याचा नाश होईल. म्हणून तो सकलांचे पायी नका करू नाश आयुष्याचा. ज्यांनी आयुष्याचा नाश करायचाच नाही आणि जे आयुष्य सांभाळतात म्हणजे आयुष्य सत्कारणी लावतात, त्यांच्यासाठी तुकोबा सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, अगदी साष्टांग दंडवत अखिल मानव जातीला तुकोबा घालतात. आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यात महत्वाचा विषय कोणता असेल तर आपलं चित्त आहे ते शुद्ध करायचंय. कारण चित्त पित्त आणि वित्त नाही का. चित्त पित्त आणि वित्त. वित्त म्हणजे संसार करायचा असेल तर वित्त पाहिजे. वित्त म्हणजे धन दौलत. धन असेल तर तुम्हाला नाही का सगळं काही. धन पित्त, शरीरात पित्त खवळलं तर काय होईल? थोडस नुसतं त्या पित्ताला घाम आला ना महाराज, पित्ताला घाम आला तर कावीळ होते. फक्त घाम सांगतो बरं का. कावीळ होते आणि काविलीने माणसं मरतात. दुसरी पित्त म्हणजे पित्ताने माणूस व्याकुल होतो. कधी कधी जर पित्त वाढलं ना तर त्याला उलटी होते आणि ती उलटी अतिशय पिंगट असते आणि अतिशय त्या माणसाला चक्कर वगैरे येते, डोळ्यातून पाणी येतो, घाम फुटतंय, अतिशय ती युक्ती घाबरते पित्त खवळल्यानंतर. आणि तिसरा क्रमांक आहे चित्त. म्हणजे परमार्थामध्ये नितांत चित्ताची गरज आहे. चित्त नसेल, चित्त अरे काय सांगायचं, चित्त नसेल तर काहीच उपयोग होणार नाही. म्हणून परमार्थ चित्ताची गरज आहे. म्हणून तुकोबा सांगतात
की सकलांच्या पाया माझे दंडवत, तुम्हाला मी साष्टांग नमस्कार करतो. फक्त आपुलाले चित्त, आपुलाले सांगतात बरं का, कुणा एकाला सांगितलेलं नाहीये, प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक मानव जातीने, मग तो मानव ईसाई असेल कदाचित, तो इस्लाम असेल, तो ख्रिश्चन असेल, तो हिंदू असेल, तो कोणत्याही जातीचा का असेना, त्याचं आद्य कर्तव्य आहे आपुलाले चित्त, आपलं चित्त आपण शुद्ध करायचं. पण आम्ही आमचं चित्त शुद्ध करत नाही, आम्ही दुसऱ्याचं शुद्ध करायला पाहिजे, नाही का. आणि म्हणून तुकोबा सांगतात की निंदकाचे घर शेजारी, निंदकाचं घर शेजारी असलं तर देहाची पासोडी, नाही का. म्हणजे लोक घाबरतात का हो? सांभाळून राहा. आणि प्रबोधन करणार तर फार सांभाळायचे महाराज. जे हे व्यासपीठावर प्रबोधन करतात ना, कीर्तनकार प्रवचनकार, त्याला ते स्वतःला फार सांभाळलं पाहिजे. आपुलाले चित्त शुद्ध करा. मग चित्तामध्ये अशी काय शक्ती आहे, नाही का, त्याची शक्ती तुकोबा सांगतात. चित्त शुद्धता हरे शत्रु मित्र होते, चित्त शुद्ध करे. शत्रु मित्र होते, चित्त शुद्ध करे. शत्रु मित्र होते, चित्त शुद्ध करे. शत्रु मित्र होते, सगळ्यांना खाते. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. बरं का, ही शक्ती चित्तामध्ये, चित्त शुद्ध केलं तर त्याच्यामध्ये एवढी महान शक्ती आहे. शत्रू मित्र होती, जगात आपल्याला कोणी शत्रू उरणार नाही. आता पाहिलं ना आपण काय चाललंय, सगळं भाजपा मय होणार आहे. लक्षात का, शत्रूच नाही, विरोधी पक्ष नेता नाहीच. बरं का, व्याघ्रही न खाती. प्रकाश बाबा आमटे, काय ते आनंदवन, प्रकाश बाबा आमटे, त्यांच्या बरोबर महाराज वाघ खेळतात, सर्प त्यांच्या अंगावर उड्या मारतात. मला वाटतं ससा त्यांच्या बरोबर खेळला तर नवल, हरिण त्यांच्या बरोबर खेळली तर नवल नाही, पण सर्प खेळतात त्यांच्या बरोबर. ही क्रांती आहे, ही जीवनातील क्रांती आहे. ते सापावर तुम्ही प्रेम करा, तुमच्या अंगावर सापाला तरी चावणार नाही. पण आम्ही पाहिल्यावर ठरवलंय काठी रे, मग तोही ठरवतो मारील बरं का, मारील बरं का, मग तोच धावून येतो. वाघाचं सुद्धा तेच आहे, वाघ त्याच्या बरोबर खेळतात, वाघ त्याच्या बरोबर, वाघाला खाऊ घालतो प्रकाश बाबा. त्याच्या पुढे सांगू बाबा आमटेंचं, अरे ज्याला आम्ही तुच्छ लपतो, ज्याच्याकडे आम्ही पाहत सुद्धा नाही, कुष्ठरोगी, नाही का, त्या कुष्ठरोग्यांची शुश्रूषा बाबा आमटेने केली. त्यांचाच वसा घेऊन प्रकाश बाबा आमटेच्या लग्नाला तुम्ही आम्ही नव्हते महाराज, टाटा बिर्ला नव्हता, बाबा आमटेने प्रकाश बाबाच्या म्हणजे स्वतःच्या मुलाच्या लग्नासाठी कोणत्याही नागरिकाला, कोणत्याही सोयऱ्याला आणि कोणत्याही धनाढ्याला आमंत्रण केलं नाही. सगळं आमंत्रण होतं कुष्ठरोग्यांना. आमंत्रण कुणाला होतं? कुष्ठरोग्यांना आमंत्रण होतं. चित्त शुद्ध तरी, मला हे सांगायचं आहे, कुष्ठरोग्यांना आमंत्रण होतं महाराज. आणि त्याला जेवायला कोण वारीत होती? प्रकाश बाबा आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी. बाशिंग सोडून ठेवली त्यांनी लग्न लागल्यानंतर. आणि हा जो वराड होता ना कुष्ठरोग्यांचा वराड, त्या वाढ दोन्ही अगदी प्रेमाने वाढायला लागली. चित्त शुद्ध तरी काय, नाही का. आमचं इथेच गणित चुकलं महाराज. मी अगदी फार वर्षापासून सांगत आलो. एकदा एक संस्था निघाली, अग्निसेना एक संस्था निघाली.
त्याचा तो शांबल निघाला असा गोल. तिकडनं तर सफेद गाडी आली, पोलिसांनी हात केला, थांबा. पण लगेच वाचलं, अग्रेशना. उजव्या हाताने थांबा म्हटला, डाव्या हाताने जावा म्हटला. आता परवा मी गेलो तुम्हाला धर्म जागरण, सुरेश होता माझ्या बरोबर. धर्म जागरण तिकडली एक गाडी आली, मिलिटरीचे जवान होते. त्याने हात केला, थांब. तो म्हणला भाकरी आहे, जावा म्हणे. मी सुरेशला बोललो, कसा काय जावा म्हणे. अरे भाकरीच कशा असतील, जर बॉम्ब असले तर. नाही झालं का महाराज, हे योग्य आहे का. त्याने उजव्या हाताने हात केला, थांबा. गाडी थांबवली. तो म्हणतो भाकरी आहे, तो बोलतो जाऊ दे. मिलिटरीचा जवान म्हणतो जाऊ दे. म्हटलं कसं जाऊ दे, आज जाऊन जर स्फोट झाला असता तर भाकरी कशावरून. अहो आमचे विनायक दामोदर सावरकर होऊन गेले महाराज. त्यांनी ग्रंथामध्ये पिस्तूल, ग्रंथ गीता, श्रीमद भगवद्गीता पिस्तुलाच्या आकाराची कापली. पिस्तुलाच्या आकाराची कापली, त्याच्यात पिस्तूल ठेवलं, गीता बंद केली, वरून त्याला चांगलं उत्तम कव्हर लावलं. आणि ही आमची माता आहे म्हणून ती विलायतेहून भारतात पाठवली. अशा अनेक गीता आल्या आणि त्या गीतेने क्रांती केली. आमच्या हातात पिस्तूल आलं, कशामुळे आलं, गीतेमुळे आलं, आणि क्रांती केली. आणि म्हणून आम्ही आता कसे आहोत, स्वतंत्र आहोत. कशामुळं, चित्त शुद्ध, बरं का. आणि म्हणून कुळजाती वर्ण हे अगवेची का आकारानं येत माझे पण सार्थक येत, मी नेहमी सांगतो बरं का. आगरी सेनेचा शंभल आला, उद्या कुलमी सेना आली, बरं का. आता महाराज पाहताना जलगाव सेना, धुळे सेना, प्रत्येक जिल्ह्याची सेना आली. आता ही कशामुळे आली, बरं का. अरे गर्व से कहो हम हिंदू आहे. उफल उठले ना ते समाज, तो समाज उफल उठला. कौन, मुस्लिम समाज. अरे तुम गर्व से हिंदू, तो हम क्या कम है, हम किसी से कम नहीं. ते होते कमी पण कुर्बान करेगा. आमच्याकडे महाराज एकच घर होतं तेल्याचं, अंबरचे, मी अंबरचं बरं. आमच्याकडे एकच घर होतं तेल्याचं, उस्मान त्याचं नाव, तेल्याचं नाव उस्मान. 1984 ला जी दंगल झाली भिवंडीला, तर तो एकटा गावामध्ये होता तरी तो काय कुर्बान करेगा. एकटा होता तरी गावाला कुर्बान करायला निघाला. हम किसी से, हे कोणी शिकवलं, हे आम्ही शिकवलं महाराज, बरं का. आपलं चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रे न खाती सर्पतया. कुलजाती वर्ण हे आघवेची का, कुळ जातीने सगळा नाश केला महाराज. सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. हे अर्जुना, गीतेत भगवंत सांगतात अर्जुनाला, अरे सर्व धर्मान परित्याज्य, सगळ्या धर्माचा त्याग कर. हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही जात आहे, मुस्लिम ही जात आहे, ईसाई जात आहे, बरं का. ख्रिश्चन जात आहे, जाती नाही का. धर्म हजार, जाती धर्म हजार, बरं का. एकच जात आहे म्हणजे सनातन धर्म. अनादी जो धर्म आहे तो सनातन धर्म. त्या सनातन धर्मामध्ये सगळे धर्म आले आणि हे सगळे धर्म सनातन धर्माखाली येतील. जेव्हा चित्त शुद्ध होईल महाराज, त्यावेळेला शिव सुद्धा शिल्लक राहणार नाही, बरं का. शिव सुद्धा शिल्लक राहणार नाही. आम्ही एकदा गेलो होतो महाराज पाकिस्तानच्या सीमेवर, ते नाही वाघा बॉर्डर नाही, नंतर आम्ही ते कंदार काय तिकडे गेलो होतो. काहीच नाही महाराज. ती बाउंड्री होती ना, पाकिस्तान भारताची बाउंड्री, त्याच्यावर काहीच नाही. म्हणजे वाघा बॉर्डरला तर ते 30 फूट उंचीची तार आहे आणि त्या ताऱ्यावर इलेक्ट्रिक सोडलेलं आहे. पण आम्ही ते तिकडे जो गेलो होतो ना, तर तिकडे ती फक्त इकडे पाकिस्तान, इकडे भारत. तिथे मला हे सांगायचे, तिथे नांदणारे जे लोक आहेत
त्यांच्या म्हणजे मी पाकिस्तानी आहे हा भाव त्याच्या ठिकाणी नव्हता आणि मी हिंदू आहे हा भाव याच्या ठिकाणी नव्हता. दोघे एकत्रच नांदत होते. बरं का, तुम्हाला भ्रम पाहायचा असेल ना तर वाघा बॉर्डरला जा. वाघा बॉर्डरला जा तुम्हाला भ्रम पाहायचा असेल तर. म्हणजे इकडे आमचे सैनिक आहेत, बॉर्डरच्या पलीकडे पाकिस्तानचे सैनिक आहेत. तिथे खोटी लढाई चालते महाराज, खोटी लढाई. यांनी त्यांना शिव्या घालायच्या, त्यांनी यांना शिव्या घालायच्या. याने सुलूक केलं त्याने तिकडं तसं करायचं, ही मारामार, दोघांची मारामार. पण मध्ये त्याने इकडे जायचं नाही, याने तिकडे जायचं नाही. इकडे हिंदूंचा तिरंगी झेंडा, तिकडे पाकिस्तानचा झेंडा. आणि फार मजा पाहिला हो. मी म्हणतो सिनेमा पाहू नये, वाघा बॉर्डरला जाऊन त्यांची लढाई पाहावी, म्हणजे खोटी लढाई. आम्हाला फार, आम्ही गेलो होतो ना महाराज, तर आपला जवान आहे 7 फूट उंचीचा असेल, फार तगडा होता. मी विनंती केली, महाराज तुमच्यावर फोटो काढला तर चालेल का, किंवा तुम्हाला छॉली म्हणजे हात दिला तर चालेल का. कारण आम्हाला माहिती आहे जवान फार कठीण असतो. बोलायला गेलो कानपटात मारी काय करा नाही का. आधी त्याने विनंती केली, हा म्हणे चालेल चालेल म्हणे. आम्हालाही आनंद वाटला. अगदी प्रेमाने हसत खेळत आम्हाला सॅल्यूट दिला आणि आमच्या बरोबर त्याने फोटो काढला. आमच्याकडे ते एक प्रतीक आहे म्हणजे त्याला भेटल्याचं. थोडक्यात सांगायचं कुठं आपला विषय काय, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती आपुल आले चित्त शुद्ध. आपलं चित्त जर आपण शुद्ध केलं, धर्माचा त्याग करा, सर्व धर्मां परित्याज्य मामेकम शरणम व्रज. मग मी कुठे आहे, मी कुरुक्षेत्रावर नाही, मी द्वारकेत नाहीये, मी तुझ्या हृदयात आहे. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. धर्म माझी परम धर्म, स्वरूपी राहणे स्वधर्म. चित्त कुठे, आमचं चित्त कुठे, जिथे चित्त आहे तिथे जा. चित्त चतुष्टय नाही का, चित्त चतुष्टय आहे तिथे आपल्याला जायचंय. मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चौघांचा विचार करा, निश्चित आपलं हित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय 3ऱ्या चरणात सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करण्यामध्ये जे हित आहे ते अन्यथा कोणत्याच विषयात नाही. बरं का, देवाचं चिंतन. आणि ते कसं केलं पाहिजे, करुनिया मन शुद्ध व्हावे. आपलं जे मन आहे ते शुद्ध केलं पाहिजे. तो कोण, भावाचे कारण, भावाचे कारण. म्हणजे देवासाठी फक्त भाव पाहिजे. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. शबरी नावाची सांगतात, ती का सामान्य होती का, पण लोक सांगतात ती सामान्य नव्हती महाराज. शबर नावाचा राजा होता. शबरी ही राजकन्या होती. शबरी ही राजकन्या होती. वयाच्या 9व्या वर्षी लग्न करायला तिचं घेतलं. 14 बोकड आणलं होतं महाराज. तेव्हा महाराज मेंढर नव्हती, तेव्हा मेंढर नव्हती. ही मेंढर नावाची संकरित जात आहे, ही नंतर जन्माला आली मेंढर. आणि आता आपल्याकडे जे मेंढरवाले येतात ना, त्यांची मेंढर पहा, आणि जे कापायला येतात ना मेंढर, ती मेंढर पहा.
त्यांची एवढी लाभ शेमटी असते महाराज. त्या मेंढराची जी कापायला आणतात त्याची एवढी शेपटी असते. आणि त्या लेंड्या, त्यांची जी संडास आहे ना, ती लेंडी नाही, पातळ संडास त्याची. महाराज मी जेव्हा नोकरीला होतो ना पहिल्यांदा काल्या तलावला, तर तिथून रोज मेंढरं जायची. तीच मेंढरं बरं का, एवढ्या लांब शेपटीची. अगदी त्याचं ते पाठीमागचा भाग सगळा म्हणजे संडास मध्ये खराब झालेला. त्याच्या पुढे एक मोठी बकरी असायची. म्हणजे मेंढरं तर रोज जायची, कारण पुढे ते कसायाचं दुकान होतं. पण मला एक वाईट सवय, एक दिवशी मी गेलो तिथे, त्या कसायाला विचारलं, बाबा ही एवढी 25 मेंढरं चालली, ही बकरी का पुढे? तर म्हणे तुमच्या लक्षात नाही, ही गोष्ट पण कुठे बोलू नका, ही सगळी मेंढरं आंधळी आहेत. ही सगळी मेंढरं आंधळी आहेत. मग ती चालतात कशी? तर म्हणे बकरीच्या वासावर. पुढे बकरी चालते, त्या बकरीच्या वासावरही सगळी मेंढरं चालतात. आणि जिथे बकरी जाईल तिथे मेंढरं. आता का चष्मा लागला आम्हाला? हे आंधळे मेंढरं खाऊन खाऊन, आंधळी मेंढरं खाऊन खाऊन आमचे डोळे गेले. पण हे आम्हाला माहितच नाही ते मेंढरू कसं येते. ते मेंढरू कसं आहे आंधळ, हे तेव्हा कळलं शबरीला. शबरी मातेने ते राजाला सांगितलं, तिचा बाप राजा होता, बाबा माझ्या मंगल कार्यात तुम्ही अमंगल करत असाल तर माझं लग्न झालं नाही तरी चालेल. पण बापाने सांगितलं, राजा होता तो, नाही चालणार बेटी, नाही चालणार, हे करावंच लागेल समाजासाठी. पहाटे उठली, उद्या लग्न होतं, रात्रभर लोक नाचली, सगळी झोपली. तुम्ही पहा ना, फक्त लग्न संध्याकाळी 6 वाजता पाहिजे. लग्न फक्त संध्याकाळी 6 वाजता पाहिजे. उजाडापर्यंत नाचतात आणि काही घरी जातात आणि घरची झोपतात. 11-12 वाजले तरी एकही मानवात माणूस दिसत नाही. सूर्य माध्यान्य आला की मग ते काय बोलतात, ते लोण उतरायला. लोण कधी उतरवतात माहिती आहे ना? सूर्य उगवायच्या आत लोण उतरला पाहिजे. सूर्य माध्यान्याला आला तेव्हा मग ती बाई, ढवलीन बाई, ती येते लोण उतरायला. तिला बोलव, तिला बोलव, त्या डोळे पुशीतच 12 वाजता. लक्षात का? मला फक्त एवढं सांगायचंय. आणि मग तिने सांगितलं, पहाटे उठून ती गेली महाराज. पण तिचे प्रारब्ध इतके बलवत्तर होते. मातंग ऋषीची भेट झाली. मातंग ऋषीने धामाला निघाले, देवा तुम्ही निघालात, माझं काय? आपले 9 वाजत आले म्हणून घाईने सांगतो बरं का, तुम्ही निघाले, माझं काय? मग मातंग ऋषीला, शबरी काही घाबरत, तुझं प्रारब्ध फार बलवत्तर आहे, तुझ्या प्रारब्धामध्ये प्रभू रामाची भेट आहे. याच रस्त्याने रावण सीतेला पळून नेईल आणि राम लक्ष्मण सीतेच्या शोधात याच रस्त्याने येईल आणि त्याच्या दर्शनाने तुझा उद्धार होईल. 70 वर्ष वाट पाहत होती महाराज, 70 वर्ष वाट. अगदी म्हातारी झाली, केस पिकले सगळे तिचे, पण फक्त एकच, प्रभू मला दर्शन देतील. अरे विश्वास तो करी, स्वामीवरी सत्ता सकल भोगिता होय त्याशी. कधी कचली नाही, कधी संशय घेतला नाही की काय सांगितलं मला महाराजांनी. प्रभू राम त्या रस्त्याने आले, मला एवढं सांगितलं बरं का. आणि शबरीला भेट दिली, अग्नी प्रवेश केला शबरीने महाराज. स्वतःला म्हणजे एक समाधीस्थित अवस्था प्राप्त करून आपला देह अग्नीत समर्पण केला. मला काय सांगायचंय, हित ते करावे देवाचे, सतत चिंतनात होती. शुद्ध भावे, मन आपलं शुद्ध अंतकरण असेल तर देव काही लांब नाही बरं का. अगदी याच न्यायाने तुम्ही आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत. एकदा भगवंताचं भजन करूया. व्यापार करा काय फार शिकवावे. कारण तुकोबा करा काय फार, आता काही शिकवायची गरज नाही, कारण सगळे आत्मे सुज्ञ आहेत. आता जे आत्मे आहेत ते सगळे कसे आहेत, सुज्ञ.
म्हणजे प्रत्येकाला कळतंय की हा व्यापार हा व्यवहार केल्यानंतर आपल्याला फायदा होईल, लाभ होईल. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. म्हणजे तुकोबा सांगतात असा व्यापार करा बरं का. कसा व्यापार करा, त्याच्यात लाभ होईल, हानी होणार नाही. बस याच्यापेक्षा वेगळं काय सांगू. तुकोबा सांगतात करा काय फार खरं. कारण त्याला हिताचा कळवळा येतो. संत त्याला म्हणतात येतो हिताचा जीव तुट तसे तिळ तिळा. म्हणजे संपूर्ण विश्वाचं हित व्हावं, संपूर्ण विश्वाने असं कर्म करावं की त्या कर्मात कधी हानी होणार नाही. बस एकच कर्म असं आहे, जन्म नाही रे तुका म्हणे माझी भाग. बस आपल्याला आपल्या जीवनात असे कर्म, असा व्यापार, असा धंदा करायचा आहे की पुन्हा जन्माला येणे आता नाही, येणे जाणे सहज खुंटले बोलणे. एवढा धंदा करा, एवढाच व्यापार करा, अगदी तुमच्या बरोबर एवढंच येणार आहे, अन्य काही येणार नाही. आपली सेवा संपलेली आहे. आज या ठिकाणी आमचे आकाश महाराज लिहे, त्याचप्रमाणे चेतन लिहे, हे त्यांचे वडील आहेत, भाऊ लिहे, आणि सुरेश बाबा ही सल्लेबाची मंडळी आमची, त्याचप्रमाणे आपले याच गावचे गुरुजी हे पण या ठिकाणी. नेमकं मी त्या दिवशी बसायला आलो होतो तेव्हा पण ते हजर होते आणि आज पण त्यांना मला त्यांचं दर्शन झालं बरं का. आणि आजचा जो प्रसंग आहे अतिशय दुःखद प्रसंग आहे. आपल्यातून गेलेले जे कैलासवासी भास्कर जलू विषय हे लोक सोडून कैलासवासी, स्वर्गवासी, परलोकवासी काही म्हणा, त्यांनी जे कर्म केले असतील त्या कर्माप्रमाणे त्यांना ती गती सद्गती प्राप्त होईल. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुली, मुलगा आणि पत्नी, त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ, इष्टमित्र, सगळे सोयरे आणि भाऊबंद सर्व मंडळींना त्यांच्या जाण्याने जे काही दुःख झालेलं आहे, आपण भगवंताकडे एवढीच मागणी करूया की त्यांना दुःख पचवण्याची ताकद दे. आणि त्याचप्रमाणे जो गेलेला जीव आहे, ज्याचं त्या देहाचं नाव होतं भास्करवाणी, त्याच्याही त्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो, एवढी आपण पांडुरंगाकडे विनंती करूया आणि आपली सेवा याच ठिकाणी संपूया. ज्ञानेश्वर